राहुल सोलापूरकर कडून शिवरायानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य, तर सोलापूरकरची जीभ कापणाऱ्याला लाखांचं बक्षीस, मिटकरींचा संताप, आव्हाड शरद कोळींकडून ही थोबाड फोडण्याची भाषा. शिर्डीत आज विशेष ग्रामसभेचं आयोजन, साई मंदिरातील 2 कर्मचाऱ्यांची हत्या आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी बैठक, भाजप नेते सुजय विखे पाटील उपस्थित राहण्याची शक्यता. सोयाबीन खरेदी विक्रीची मुदत संपल्यानं शेतकरी संकटात, मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा, सरकारनं पुन्हा खरेदी सुरू करण्याची केली मागणी. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसकडून ही स्वबळाची तयारी, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकला चलो रेचा सूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आत्महत्या केलेल्या शिरीष महाराज या मोरेंच्या कुटुंबियांना मदत, कर्ज फेडण्यासाठी दिले 32 लाख, आर्थिक विवंचनेतून केली होती आत्महत्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेची पनवेल एक्झिट पुढील 6 महिने बंद, कळंबोली सर्कल येथे नवा उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम सुरू, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय. जालन्याच्या बदनापूरमध्ये 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळला, मृतदेह गायरान जमिनीत जळालेल्या अवस्थेत सापडला, तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. दुसरा वनडे सामना जिंकत भारतानं मालिका टाकली खिशात, मालिकेत 2-0ची आघाडी, कर्णधार रोहित शर्माची धमाकेदार शतकवीर खेळी.